हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. कशा आहात? मजेत ना? तर अशाच मजेत राहा आणि माझ्या छान छान रेसिपी पाहून करत राहा. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अंडा करी. तर चला, काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. अंडा करी बनवण्यासाठी मी प्रथम 5 ते 6 अंडे उकडून घेतलेले आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने अंड्याला काप दिलेले आहेत. नंतरून कढई गरम करून त्यामध्ये हळद, लाल मसाला आणि तेलामध्ये मस्तपैकी अंडे फ्राय करून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने अंडे फ्राय करून झाल्यानंतर बाजूला काढून नंतर कढईमध्ये थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये तमालपत्र आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. नंतरून बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता आणि मिरची तेलामध्ये लालसर होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. त्यानंतर आलं आणि लसूण पेस्ट रेडीमेडच आणलेली आहे. पण रेडीमेड आलं लसूण पेस्ट टाकण्यापेक्षा आपण घरी बनवून जर आलं लसूण पेस्ट जर टाकली तर त्या अंडा करीला काही वेगळाच स्वाद येतो. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मी मसाला तयार करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा मी त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला आणि हळद टाकून, थोडंसं जिरं टाकून पुन्हा त्या मसाल्यामध्ये मी परतून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने परतून झाल्यानंतर त्यामध्ये बारीक लाल टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून संपूर्ण मसाला तेल सुटेपर्यंत मस्तपैकी गरम करून घेतलेला आहे. आता आपल्या मसाल्याला खूप छानपैकी तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. पण पाणी मी गरम टाकणार आहे, कारण गरम पाणी टाकल्याने भाजीला तरी छान येते. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने अंडा करी करून पहा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा असाच नवीन एखादा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.